वर आभाळ खाली धरती, दिस आलाय माथ्यावरती. आल्याड डोंगर पल्याड डोंगर, मधीच खोलखोल दरी. जरा जपून चाल ग पोरी, गेली सांगून ज्ञानेश्वरीन माणसा परास मेंढर बरी. आहा, काय मार्मिक सल्ला दिलाय दादांनी पोरींना, खास करून आजकालच्या पोरींना. पोरींनो, जरा सावध रहा. अहो, इथं 180 मुली अयान अहमदनं लॉजवर नेल्या, त्यांचे व्हिडिओ बनवले, त्यांना गंडवलं, फसवलं. आज बिचाऱ्या धाय मोकळून रडतायत. तिकडं नाशिकला TCS कंपनीमध्ये धर्मांतर कितीतरी मुलींचं करण्यात आलं, त्यांना त्यासाठी मजबूर करण्यात आलं, त्यांना कितीतरी मानसिक छळ करण्यात आला, शारीरिक छळ करण्यात आला. पोरींनो, यवतमाळच्या मुलींचं तस्करीचं प्रकरण गाजतंय, त्याच्याबद्दल ही बातम्या येत आहेत. कितीतरी मुली बेपत्ता असल्याचं समजतंय. पुण्यातल्या सुद्धा कित्येक महिला गायब असल्याचं समजतंय. नाशिकच्या एका कॉन्ट्रॅक्टरलाही काल परवा पकडलंय. 100 महिलांचे व्हिडिओ त्याच्याकडं सापडलेत. खरात बाबाचं प्रकरण ताजं आहे, चांगलंच गाजतंय. एकंदर काय, पोरी असोत, महिला असोत, बाया असोत, सर्वांसाठी दादा सांगतायत, जरा जपून चाल ग पोरी, जरा जपून चाला बायांनो, माणसा परास मेंढर बरी. दादांनी पोरींना दिलेला हा संदेश आहे, म्हणजेच तरुणींना दिलेला हा संदेश आहे, जरा जपून चाला. कारण माणसं ही जनावरापेक्षाही खालच्या पातळीवर सध्या वागतायत, तेव्हा काळजी घ्या. दादांना खरं म्हणजे विनोदी किंवा द्विअर्थी संवादाचा नायक, कथालेखक, गीतलेखक असं म्हटलं जात असलं तरी दादांनी आपल्या या विनोदाच्या माध्यमातून, कधीकधी या द्विअर्थी संवादातून सुद्धा, पण समाजातले जे व्यंग आहे, जी विचित्र व्यंगात्मक धोकादायक विपरीत परिस्थिती आहे, त्यावरती मार्मिकपणे प्रहार केलेले आहेत. कितीतरी दादांची गाणी अशी सांगता येतील ज्यामधून, ज्यातल्या कडव्यांमधून, ज्यातल्या गीतरचनेमधून समाजातल्या व्यंगावर बोट ठेवलेलं आहे. अर्थात काही गाणी स्वतः दादांनी लिहिली आहेत, तर काही जगदीश खेबुडकरांसारख्या गीतकारांनीही लिहिलेली आहेत, किंवा मग राजेश मुजुमदार यांनीही लिहिलेली आहेत. काहीही असो, पण दादांच्या गाण्यांमधून, त्यांच्या संवादांमधून, त्यांच्या चित्रपटांमधून, चित्रपटातल्या कथानकामधून सामाजिक व्यंगावरती, समाजातल्या विपरीत परिस्थितीवरती एक बोट ठेवलेलं असायचं, त्यावरती तडाखेबाज टोलेबाजी केलेली असायची. या गीताच्या ह्या ध्रुपदामध्ये, म्हणजे अगदी सुरुवातीच्या वाक्यामध्येही याच पद्धतीनं दादांनी एक संदेश दिलेला आहे. आता हे गीत दादा कोंडकेंनी स्वतः लिहिलेलं आहे. 1970 साली आलेल्या एकटा जीव सदाशिव या चित्रपटासाठी. दादांच्या नेहमीच्या शैलीतला हा चित्रपट होता. विनोदाच्या माध्यमातून समाजाची जी काही राहणी व्यवस्था आहे, माणसांमधले भावबंध, खोट्या प्रतिष्ठेचा आव, पैशाचा अहंकार आणि यातून विसरत जाणारी माणुसकी, घराचं घरपण, आपलेपण, हे सगळं दादांनी अतिशय मार्मिक पद्धतीनं यामध्ये मांडलेलं होतं. आणि त्यामध्येच हे गाणं होतं, गेली सांगून ज्ञानेश्वरीनं माणसा परास मेंढर बरी, जरा जपून चाल ग पोरी. आता या गाण्यामध्ये दादांनी ज्ञानेश्वरीचा उल्लेख केलेला आहे, तर माऊलींनी असा काही उल्लेख या ग्रंथामध्ये, या पूजनीय ग्रंथामध्ये असा काही उल्लेख केलेला आहे का प्राण्यांचा आणि त्यांच्या मानवतेबद्दलचा? हे मला तरी माहीत नाही आहे, मात्र कदाचित असूही शकेल. प्राणी हे माणसांपेक्षा लॉयल असतात, प्रामाणिक असतात, इमानदार असतात, त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवणं योग्य ठरतं, पण माणसावरती विश्वास ठेवणं धोकादायक ठरतं, असं या पहिल्या ध्रुपदामधून, या गाण्याच्या दादांनी सांगितलेलं आहे. बाकीचं गाणं हे प्राण्यांच्या मनमोकळेपणावरती, त्यांच्या प्रामाणिकपणावरती, मालकावरती असणारं त्यांचं प्रेम, यावरती आधारित आहे.
तुमचं आमचं जमलं या चित्रपटात सुद्धा दादांनी वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या माध्यमातून माणूस आणि प्राणी यामधली तफावत दाखवून दिली होती. प्राणी कसे प्रामाणिक असतात आणि माणूस कसा विश्वासघातकी असतो हे दाखवण्याचा प्रयत्न दादांनी याही गाण्यातून केलेला होता. अर्थात प्राण्यांचा हा प्रामाणिकपणा, त्यांचं मालकावरती असणारं प्रेम आपण सर्वच जण बघतो. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये जवळपास एखादं कुत्रं, एखादं मांजर असतंच आणि त्यांचं जे एक घरातल्या सदस्यांशी वागणं असतं किंवा एक जी आपुलकी ती प्राणी आपल्या कृतीतून दाखवतात. खास करून कुत्र्याचा जर विचार केला तर प्रचंड प्रेमळ असा हा प्राणी आपल्या मालकावरती तो जो प्रेम दाखवतो, त्याला किती जरी आपण काही प्रसंगात हिडीस केलं तरीही ते आपल्यावरती, मालकावरती, घरातल्या सदस्यांवरती हे प्राणी, कुत्रा असेल, मांजर असेल, प्रेमच करतात. घराचं राखण करतात, संरक्षण करतात. अगदी वेळेप्रसंगी चिडून आपण आपल्या घरच्या या प्राणी मंडळींना, मित्रांना हिडीस केलं, काही मारहाण केली, हकललं तरीही ते पुन्हा आपल्याजवळ प्रेमानं येतात, आपल्याशी प्रामाणिकपणानं वागतात. घराचं रक्षण करायचं सोडत नाहीत, मालकाचं रक्षण करायचं सोडत नाहीत, आपला मनमिळाऊपणा, प्रामाणिकपणा ते सोडत नाहीत. हे झालं प्राण्यांचं. मात्र माणसाचं याच्या विचित्र असं उदाहरण दिसतं. माणूस हा कायम विश्वासघात करताना बरेचदा दिसून येतो. आता ही सगळी जी प्रकरणं मी सुरुवातीला सांगितली की अयान अहमदनं 180 मुलींना फसवलं. बिचाऱ्या, अर्थात त्याही चुकीच्या आहेत, त्यांना बिचाऱ्या म्हणणं चूक आहे, पण त्यानं त्यांचा जो गैरफायदा घेतला, त्यांचे व्हिडिओ बनवले, हा त्याचाही कृतज्ञपणा आहे. टाळी एका हातानं वाजत नाही. यामध्ये अयान अहमद जितका दोषी आहे तितक्याच त्याच्याबरोबर त्या लॉजवर जाणाऱ्या, इतरत्र भटकणाऱ्या, घरच्यांशी अप्रामाणिक वागणाऱ्या, घरच्यांना फसवून या मुलाशी संबंध ठेवणाऱ्या त्या 180 मुलीसुद्धा तितक्याच जबाबदार आहेत. पण शेवटी अयान अहमद हाच खलनायक ठरला. नाशिकच्या TCS कंपनीमध्येही मुलींना फसवून त्यांच्यावर बळजबरी करून त्यांचं धर्मांतरण करणं असो किंवा त्यांचा लैंगिक छळ करणं असो, खरातनं फसवलेल्या बायका, त्या सर्व बुवाबाजीच्या नावाखाली त्यांची झालेली फसवणूक असो किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल मी जे बोललो की 100 महिलांचे व्हिडिओ त्याच्याकडे सापडले, यवतमाळची मुलींची तस्करी असो, ही सगळी प्रकरणं सांगतात की माणूस कसा विश्वासघातकीपणा करतो, कशी फसवणूक करतो, त्याच्या जाळ्यामध्ये पाखरांना ओढून तो कसा त्यांना पिंजऱ्यात टाकायचा प्रयत्न करतो, हे सगळं दिसून येतं. आणि मग म्हणावंसं वाटतं की माणसा परास मेंढरं बरी, जरा जपून चालग पोरी. दादांचं हे इतकं जुनं गाणं, म्हणजे जवळपास 1970 सालचा हा चित्रपट एकटा जीव सदाशिव, मात्र त्यातले मार्मिकता, त्या गाण्याच्या अगदी ध्रुपदामध्ये फक्त 2-4 ओळीमध्ये ही मार्मिकता येते. गेली सांगून ज्ञानेश्वरी न माणसा परास मेंढरं बरी, ही मार्मिकता आजही लागू पडते. पोरींनी सावध कसं राहायला हवं, समाजामध्ये फिरताना, वागताना कसं त्यांनी अशा या माणसातल्या 2 पायाच्या लांडक्यांपासून सावध राहायला हवं, हे दादांनी इतक्या वर्षापूर्वी, 40-50 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आज सत्य होताना दिसतंय. काही गाणी, काही साहित्य, काही चित्रपट हे कालातीत असतात. तसंच हे दादांचं गाणं, गेली सांगून ज्ञानेश्वरी न माणसा परास मेंढरं बरी, जरा जपून चालग पोरी, ज्याबद्दल आज आपण थोडीशी चर्चा केली आणि या गाण्याचा आजच्या संदर्भातला परामर्श घेतला. थांबतोय आता. पुन्हा भेटूया असंच एखाद्या छानशा गाण्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्या आवडमध्ये. तेव्हा तोपर्यंत राम राम.